नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक गोष्टवर बोलणार आहे, जी की एक गोष्ट एका गावातल्या आय-टी इंजिनिअरची आहे. तर मित्रांनो, ते आय-टी इंजिनिअरिंग कंप्लीट करून घेतो मित्रांनो ते. तर त्यांना आय-टी कंपनीमध्ये एका जॉब लागते. तर मित्रांनो, त्यांना चांगली सॅलरी असते. त्याच्यानंतर त्यांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर त्यांनी 2 वर्षानंतर त्यांना वाटतं, की जॉब करून काय फायदा? मग मग त्यांनी जॉब सोडून दिला आणि त्यांना त्यांच्या पत्नीने सुद्धा सपोर्ट केला. तर मित्रांनो, त्यांनी त्याच्यानंतर 6 मित्रांसोबत एक कंपनी इस्टॅब्लिश केली. ती कंपनी कोणी नाही, ती एक इन्फोसिस कंपनी आहे. आय-टी सेक्टरमधली टॉप सेकंड रिचेस्ट कंपनी आहे मित्रांनो, इन्फोसिस. तुम्ही त्या कंपनीला ओळखतच असाल. तर मित्रांनो, मी गोष्ट यांची करत आहे. त्यांचं नाव आहे इन्फोसिसचे CEO मिस्टर नारायण मूर्ती. तर मित्रांनो, त्यांना चांगला जॉब होता, तरी पण त्यांनी कंपनी चालू केली. कारण त्यांना कम्फर्ट झोनपासून बाहेर यायचं होतं. आणि अशीच गोष्ट महेंद्रसिंग धोनीची पण आहे. त्यांची पण चांगली टी-टी कंपनी, टी-टी रेल्वेमध्ये सेक्टरमध्ये त्यांना जॉब लागला होता. तरी त्यांनी जॉब सोडला, कारण त्यांना मधून वाटत होतं की मला वेगळं करायचं आहे. मग त्यांनी क्रिकेट करिअर चूज केलं आणि सक्सेसफुल क्रिकेटर बनले. तर मित्रांनो, अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. जसं पाणी बॉइलिंग होतं, तर मित्रांनो, पाणीचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. तर मित्रांनो, 100 डिग्री सेल्सिअसच्या जर कमी पाणी राहिलं, म्हणजे 1 डिग्री टू 99 डिग्री सेल्सिअसमध्ये जर पाणी राहिलं, तर मित्रांनो, ते पाणी थंड मानलं जातं. जर मित्रांनो, तेच जर पाणी 1 डिग्री आणखी वर म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस राहिलं, तर मित्रांनो, ते वॉटर इव्हॅपोरेट व्हायला लागतं आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट मानला जातो. तसंच मित्रांनो, जर आपण जीवनात तुम्ही 1% कम्फर्ट झोनपासून बाहेर आलात, तर तुम्ही पण काहीतरी महेंद्रसिंग धोनी व इन्फोसिसचे ओनर नारायण मूर्तीसारखे बनू शकता. भारतामध्ये फक्त 10%च लोक कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून सर्व्हाइव्ह करतात. लोकांचा कम्फर्ट झोन म्हणजे रोज कामाला जाणे, घरी आल्यावर सोशल मीडिया बघणे व Instagram रील्स स्क्रोल करणे, याला कम्फर्ट झोन म्हणतात. कारण हे करण्यामध्ये आपल्याला कम्फर्ट मिळतो. पण जसं तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर निघतात, तसंच तुम्ही ग्रोथ मोडमध्ये शिफ्ट होता आणि तुम्हाला ग्रोथ मिळत असते, पण तुम्हाला तेवढे कष्ट घ्यावे लागतात. रोजच्या सवयी मोडाव्या लागतात आणि ग्रोथच्या रस्त्यावर जावं लागतं. तर कसा वाटला आपला व्हिडिओ? आशा करतो तुमचा माइंडसेट चेंज झाला असेल आणि चांगला मोटिवेशन भेटलं असेल. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.